इथं पाणी उकळले, पाण्यामध्ये आपण पालक टाकणार आहे आणि शिजवून घेणार आहे. आपल्या इथं पालक शिजलाय. आपण गॅस बंद करू, साधं पाण्यात काढून घेऊया. पालक थंड पाण्यात काढून ठेवली आहे. पालक थंड होईपर्यंत आपण मसाला करून घेऊ. इथे आपण भिजून काजू घेतले, त्यानंतर एक टमाटा घेतलाय, कांदा घेतलाय, आलं आहे, हिरवी मिरची, लसूण. आता याची आपण पेस्ट तयार करून घेऊ. मसाला वाटला त्याच भांड्यामध्ये आपण उकडून घेतलेला पालक टाकूया आणि थोडीशी कोथिंबीर. आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊया. तेल तापले, तेलामध्ये जिरं छान तडतडलं की आपण पेस्ट करून घेतली ते टाकूया आणि तेल सुटेपर्यंत परतून घेऊया. इथं आपण टमाटर, कांदा आणि ते सगळं कच्चं टाकलंय ना, त्यामुळे तेल सुटेपर्यंत आपण याला परतून घेऊ. तेल सुटलंय छान आपल्या ग्रेव्हीला. तर त्यामध्ये आपण मसाले टाकूया. धनिया पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर, कसुरी मेथी आणि गरम मसाला मिक्स करून घेऊया. मसाला आपला परतून झालाय. त्यामध्ये आपण वाटून घेतलेलं पालक टाकूया. आपण ज्या मिक्सरच्या भांड्यात पालक वाटून घेतलं होतं त्यात थोडं पाणी टाकून आपण ओतून घेऊया आणि मिक्स करूया. आता इथे तुम्हाला ज्याप्रमाणे घट्ट पातळ पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाणी ओता. इथे आपण पालक शिजवून घेतलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला काही जास्त वेळ लागणार नाही शिजवायला आणि जास्त शिजवायचा पण नाही, नाही तर त्याचा कलर बदली होतो. तर पालकला आपण उकळी येऊन देऊ. आपला पालकला छान उकळी आली आहे. त्यामध्ये आपण मीठ टाकणार आहे, चवीनुसार मीठ. मिक्स करून घेऊ. त्यामध्ये पनीर टाकूया. पनीर धुवून कापून घेतलंय. छान मिक्स करून घेऊ आणि त्यामध्ये वरती फ्रेश क्रीम टाकूया. अगदी 2-3 चमचे. सगळं मिक्स करून घेऊया आणि 2 मिनिटासाठी शिजवून घेऊ. आता इथे आपण पनीरला तडका करून घेतोय. त्यासाठी तूप गरम करून घेतलंय. त्यामध्ये बारीक कापलेला लसूण, लसणाला छान गुलाबी कलर येऊन द्यायचा आहे. लसणाला छान गुलाबी कलर आलाय. त्यामध्ये मिरच्या, आपली फोडणी तयार आहे. आता ते आपण पालक पनीरवर टाकू. इथे आपलं लसूणी पालक पनीर तयार आहे.